हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील काहकर बुद्रुक ताकतोडा केंद्रा या गावाच्या शिवारामध्ये काल दुपारनंतर जे आहे ते मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झाले। याच परिसरातील एका शेतामध्ये सध्या उभा आहे आणि आपण जर खाली पाहिले इथं तर कशा प्रकारे जे आहे ते सोयाबीन पिकाची नासधूस झाल्याचं चित्र आहे। सोयाबीन जे आहे जवळपास गुडघ्यापर्यंत वाढलेली ही सोयाबीन पीक होतं आणि आता त्याच्या संपूर्ण मुळ्या जे आहेत ते काल झालेल्या पावसामुळे उघड्या पडल्या आहेत। ओढ्या नाल्यांचं पाणी जे आहे ते पाणी पुराचं पाणी सगळ्या शेतांमध्ये घुसलं आणि शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं। सध्या हे शेतकरी शेतामध्ये येऊन हे पीक उभं करण्याचा आटापिटा करत आहेत। केविलवान ही परिस्थिती आहे। किती मोठं नुकसान जे आहे ते आपण बघतोय की इथं सोयाबीनच्या या झाडांच्या मध्ये ही संपूर्ण वाहून आलेली गाळ आणि माती रेती सदृश्य माती जी आहे ती साचल्या गेली आहे आणि हा शेतकरी प्रयत्न करतोय परंतु आता हे सोयाबीन उभं राहणं तितकंसं शक्य नाहीये। ताकतोडा काहकर केंद्रा या गावाच्या शिवारामध्ये काल झालेला हा पाऊस आहे आणि आपण बघतो की या शेतकऱ्याच्या गुडघ्यापर्यंत जो आहे तो चिखलामध्ये हा शेतकरी फसतोय। शेतकऱ्याचा मुलगा देखील जो आहे तो या आज शेतामध्ये सकाळीच आलाय बिचारा। हे सोयाबीन उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत। अजूनही पावसाचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे। कधी पाऊस येईल हे पुन्हा सांगता येत नाही। काका बोला, काल कसा नेमका पाऊस झाला, काय नुकसान आहे, किती नुकसान आहे काल दुपारी आणि आता तुम्ही काल दुपारच्या सुमारास आम्ही शेतात असताना अचानक पावसानं जोर मारला आणि 12:30च्या नंतर पाऊस जे सुरू झाला असे ढगफुटीचं वातावरण असल्याच्या कारणाने रात्री सकाळी 12:30 नंतर सुरू झालेला पाऊस 3:30ला थोडाफार कमी झाला। त्यानंतर आम्हाला घराकडे पण येता येईना, नदीनं रस्त्यात पूर असल्यामुळं आम्ही 2 घंटे शेतात थांबलो। हे पाणीच पाणी, या शेतानं पूर्ण पाणी होते। आजही भरपूर वरून आभाळाचा जोर आहे आणि पाण्याचा भरपूर येण्याची आशा आहे। हे सोयाबीन आणि आम्ही हे सोयाबीन गेले झोपल्या गेले, उभं करायचा प्रयत्न करायला तरी पण याला काहीच राहिलं नाही, उभं राहता आहे ना आम्हाला खाली। खूप नुकसान झालं। होईल का आता नाही होऊ शकणार नाही। गेलं इकडून तिकडून उभं तर आज बी पावसाचा खूप असा जोर आहे, काय करावं सुचेना। शेतात पण येऊ वाटे ना सर, पण अचानक आलेल्या पावसानं खूप नुकसान झालेलं आहे। ढगफुटीचा प्रकार होता सर, ह्यो खूप अति नुकसान आहे सर। असं नुकसान मी म्हणजे जन्म झाल्यापासून असा पाऊस मी कधी पाहिला नाही। काय मागणी काय आहे तुमची आता प्रशासनाला काय मागणी करणार आहे? काय मागावं सर सांगा तुम्ही आता, काय त्यानेच करायला पाहिजे, काय करायचं ते। इतकं नुकसान पाहून एवढे पाहिल्यानंतर त्यानेच कळकळ वाटा पाहिजे आमची किती नुकसान झालं। पहिलाच तर सोयाबीनला भाव नाही आणि हा असं नुकसान झाल्यावर आम्ही काय करायचं। आता याला फुलं लागली आहे सर, पहा नेमकेच फुलं लागलेली आहे। आता येणार काय येणार आहे सर, काही येऊ शकत नाही सर याला। आणि आता करायचं काय, कोणाला मागायचं, कोणाकडे दाद मागायची। पूर्ण शेनगाव तालुक्यात सुद्धा असंच भरपूर पाऊस झालेला आहे। एकदम ढगफुटीचं वातावरण आहे। नेटचा माणूस पण काल दिशेने सर दोन प्रवाहानं वाहून चालले, प्रवासी पण आम्ही धरले सर, पण काल इथं कोणी नसल्यामुळं आम्हाला ते दाखवता आलं नाही कोणाला। इतकी परिस्थिती भयानक होती सर। आता काय करावे आम्हाला सुचेना काही। नक्कीच हतबल हा शेतकरी झालाय, कारण प्रचंड मोठं नुकसान आहे। एवढा मोठा गाळ साचला या शेतामध्ये, रेती साचली आहे आणि पलीकडे मागे सुद्धा आणखी एक ओढा आहे, तिकडे सुद्धा नुकसान याच प्रकारचं आहे। पावसानं जे आहे ते काल हाहाकार केला या भागामध्ये आणि आता सोयाबीनचं याचबरोबर इतर पिकं आहेत, हळद आहे, कापूस आहे, मूग आहे। मुगाचं पीक तर आता शेंगावरती आलं आहे। या सर्वांचं मोठं नुकसान झालंय। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली।